हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेडप्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स आणि मी तुमचा मित्र प्रशांत शिंदे आपल्या एका नवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मस्क्युलर सिस्टमचे 10 MCQ मित्रांनो डिस्कस करणार आहे. आपलं जे कालचं लेक्चर होतं, तर कालच्या लेक्चरमध्ये आपण स्केलेटल सिस्टमचे MCQ डिस्कस केले होते. तर आज आपण मस्क्युलर सिस्टमचे MCQ बघू आणि सर्व जे MCQ असणार आहे तर ते खूप इम्पॉर्टंट MCQ आहेत. कारण की मसलच्या ज्या टाईप्स आहेत आपल्या बॉडीमध्ये, स्मूथ मसल, त्यानंतर स्केलेटल मसल आणि तिसरा ज्या टाईपचा आहे तर त्या कार्डियक मसल, तर तिन्ही पण टाईपच्या मसलवरती मित्रांनो क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा, त्यामुळे ध्यान देऊन ऐका आणि शेवटपर्यंत लेक्चर नक्की बघा. कारण की सर्व इम्पॉर्टंट MCQ आजच्या लेक्चरमधून तुम्हाला समजणार आहे. तर आपला जो पहिला MCQ आहे, व्हॉलंटरी मसल इज डॅश डॅश. ओके, व्हॉलंटरी मसल ज्या आहेत तर खालीलपैकी कोणत्या आहेत? स्मूथ मसल, कार्डियक मसल, स्केलेटल मसल आणि विसरल मसल. तर याचं जे राईट आन्सर आहे तर ते आहे मित्रांनो स्केलेटल मसल. आपलं जे स्केलेटल मसल आहे तर त्याला आपण व्हॉलंटरी मसल असं पण म्हणतो. आता व्हॉलंटरी मसल्स म्हणजे काय, की ज्या मसल आपल्या स्वतःच्या कंट्रोलमध्ये असतात त्याला आपण काय म्हणतो? व्हॉलंटरी मसल. फॉर एक्झाम्पल, आता हा हात आहे, हा हात मूठ बंद करायची, त्यानंतर खोलायची, त्यानंतर चालायचं, बोलायचं, हे सर्व आपल्या कंट्रोलमध्ये आहे. म्हणजे ह्या मसल्स आपल्या कंट्रोलमध्ये आहेत. ओके, त्याला आपण म्हणतो व्हॉलंटरी मसल्स. तर त्याचा आन्सर आहे मित्रांनो स्केलेटल मसल आहेत, तर त्या सर्व आपल्या व्हॉलंटरी मसल असतात. त्यानंतर स्मूथ मसल ज्या आहेत तर स्मूथ मसल आपल्या GIT ट्रॅकमध्ये प्रेझेंट असतात. कार्डियक मसल आहे तर ते आपल्या हृदयामध्ये प्रेझेंट असतात. आणि विसरल जे आहे तर विसरल नावाच्या कुठल्याही टाईपच्या मसल मित्रांनो नाही. तर स्मूथ मसल, त्यानंतर कार्डियक मसल आणि स्केलेटल मसल असे मसलचे 3 टाईप्स तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहेत. त्यानंतर आपले जे स्मूथ मसल आहेत तर ते इनव्हॉलंटरी असतात, म्हणजे त्या ब्रेनच्या कंट्रोलमध्ये असतात. त्यानंतर कार्डियक मसल पण इनव्हॉलंटरी टाईपच्या आहेत आणि फक्त स्केलेटल मसल आहेत तर त्या व्हॉलंटरी टाईपच्या मसलमध्ये येत असतात. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट आहे, इनव्हॉलंटरी मसल इज डॅश डॅश. खालीलपैकी आता कोणती इनव्हॉलंटरी मसल आहे बघा. तर याच्यामध्ये तुमच्या जे स्मूथ मसल आहे तर ते आन्सर असेल इनव्हॉलंटरी मसल कोणत्या आहेत? स्मूथ मसल, त्याला आपण इनव्हॉलंटरी मसल असं पण म्हणतो. ज्याचा कंट्रोल आपल्या ब्रेनकडे असतो, त्याला आपण स्वतःहून आपल्या मनाने मित्रांनो कंट्रोल करू शकत नाही. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट थिंग मित्रांनो, आपली मेगा टेस्ट सिरीजबद्दल ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आपल्या टेस्ट सिरीजमध्ये एनरोलमेंट केलेली नाहीये तर त्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपल्या टेस्ट सिरीजमध्ये एनरोलमेंट करायची आहे. फक्त ₹199 मित्रांनो प्राइस आहे, ज्यामध्ये तुम्हाला 20 क्वेश्चन पेपर बघायला भेटतील आणि त्याच्यामध्ये 5 प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पण इन्क्लुडेड आहेत. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही मित्रांनो आपली मेगा टेस्ट सिरीजमध्ये एनरोलमेंट करा. लिमिटेड सीट्स आपल्याकडे बाकी आहेत. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट गोष्ट, आपला जो 63 नंबरचा MCQ, स्मूथ मसल ऑफ द हर्ट इज डॅश डॅश. खालीलपैकी ज्या आहेत तर हर्टच्या मसल कोणत्या आहेत? तर कार्डियक मसल ज्या आहेत तर त्या आपल्या हर्टच्या मसल आहेत. ओके, स्मूथ मसल, स्केलेटल मसल आणि व्हॉलंटरी मसल ह्या सर्व आपले रॉंग आन्सर आहेत. त्यानंतर कार्डियक मसल आहे तर कार्डियक मसलची एक इम्पॉर्टंट मित्रांनो प्रॉपर्टी अशी आहे, की कार्डियक मसल कधी न थकणाऱ्या मसल आहेत, म्हणजे त्याला कधी फटीग येत नाही. ओके, कारण की बाकीच्या आपल्या ज्या स्केलेटल मसल आहेत, स्मूथ मसल आहेत, ह्या कधीतरी थकू शकतात. तुम्ही जास्त काम केलं की तुमच्या स्केलेटल मसल थकून जातील. त्यानंतर तुम्ही जास्त कधी जर खाल्लं तर तुमचं पोट वगैरे दुखेल. त्यावेळेस आपल्या ज्या स्मूथ मसल आहेत तर त्याचं पण फंक्शन कुठेतरी कमी झालेलं असतं. बट आपल्या ज्या कार्डियक मसल आहेत, या कार्डियक मसल मित्रांनो कधीच थकत नाही. आणि ज्या दिवशी आपल्या कार्डियक मसल थकतील तर त्या दिवशी समजून घ्यायचं की आता आपले दिवस जवळ आलेले आहेत. कारण की तुमचं हृदय खूप इम्पॉर्टंट आहे. हृदयाचं काम जर कमी जर झालं तर ते पूर्ण बॉडीवर इफेक्ट पडेल आणि एका पर्सनचा जीव पण त्याच्यामध्ये जाऊ शकतो जर कार्डियक मसल खराब झाले तर. ओके, त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आपल्या नर्सिंग ॲप्टिट्यूडचे क्लास लावलेले नसतील तर त्यांनी नर्सिंग ॲप्टिट्यूडच्या क्लासमध्ये एनरोलमेंट करायचे. सर्व सिलेबस आपण मित्रांनो नर्सिंग ॲप्टिट्यूडच्या क्लासेसमध्ये आपलं जे आहे तर ते कंप्लीट करत आहात मित्रांनो. तर आपले 3 चॅप्टर आतापर्यंत कंप्लीट झालेत. त्यापैकी 2 जे डेमो चॅप्टर्स आहेत तर ते तुम्हाला YouTubeवर बघायला भेटतील. त्याच्यावर MCQ पण आपण डेमो लेक्चर म्हणून मित्रांनो टाकतोय. बट नर्सिंग ॲप्टिट्यूडचा बाकीचा सर्व सिलेबस तुम्हाला आपल्या बॅचमध्ये बघायला भेटेल. ज्या विद्यार्थ्यांना बॅचमध्ये एनरोलमेंट करायचे तर त्यांनी मित्रांनो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी Google फॉर्मची लिंक दिलेली आहे, तर ती लिंक भरा आणि नंतर मला मेसेज करा किंवा तुम्ही डायरेक्टली आपला WhatsApp ग्रुप पण मित्रांनो जॉइन करू शकता. तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाईल. त्यानंतर टेंडन कनेक्ट डॅश डॅश हा आपला नेक्स्ट इम्पॉर्टंट MCQ आहे. टेंडनचा आहे तर टेंडनचं काम काय असतं? तर मी तुम्हाला स्केलेटल मसलच्या लेक्चरमध्ये टेंडन आणि लिगामेंट दोन्ही मधला पण डिफरन्स समजून सांगितला होता. त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की एक जे कपल आहे तर कपलमध्ये बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड तर दोन्हींना जे पकडून ठेवायचं काम असतं तर त्यांच्यामध्ये आपण काय म्हणतो, रिलेशन जे आहे तर ते कच्चे धागे पक्के धागे मी तुम्हाला असं एकदम सोप्या भाषेमध्ये सांगितलं होतं. त्याच पद्धतीने आपले जे 2 बोन्स आहेत तर बोन्सला पकडून ठेवण्याचं काम कोण करत असतं मित्रांनो? आपले लिगामेंट्स करत असतात. आणि टेंडन जे आहे तर टेंडनचं काम काय असतं, की मसल आणि बोन दोन्हीला जॉइन करण्याचं काम कोणाचं असतं तर ते आपल्या टेंडनचं असतं. ओके, तर टेंडन आणि लिगामेंटमध्ये भरपूर विद्यार्थ्यांना कन्फ्युजन असतं. बट ध्यानात ठेवायचं आहे, लिगामेंट जिथं पण येतील तर लिगामेंट आलं की तिथे तुमचे बोन येणार. 2 बोनला जॉइन करणारा जे पार्ट आहे त्याला आपण लिगामेंट असं म्हणतो. आणि टेंडन जे आहे तर टेंडन आपलं कशाचं एक्झाम्पल आहे तर मसल आणि बोन ह्या दोन्हीला जॉइन करणारा जो पार्ट आहे त्याला आपण टेंडन असं म्हणतो. ज्या विद्यार्थ्यांनी थेरी लेक्चर केले तर त्या विद्यार्थ्यांना समजलं असेल, त्यामध्ये मी टेंडन लिगामेंट सर्व तुम्हाला डायग्रामॅटिकली पण शो केलेलं होतं. त्यानंतर विच मसल इज अंडर द कॉन्शियस कंट्रोल. खालीलपैकी कोणते ज्या मसल्स आहेत तर त्या आपल्या
कॉन्शियस कंट्रोलमध्ये असतात. तर स्केलेटल मसल ज्या आहेत तर त्या आपण आपल्या कॉन्शियस कंट्रोलमध्ये त्याचं सर्व फंक्शनिंग किंवा वर्किंग चालू शकतं. कार्डियाक मसल, स्मूथ मसल आणि व्हिसरल मसल्स या ज्या आहेत तर सर्व व्हिसरल तर कोणत्या नावाच्या मसल्सच नाही पहिली गोष्ट म्हणजे. ओके, हा फक्त एक तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी ऑप्शन टाकलेला असतो. कार्डियाक मसल आणि स्मूथ मसल या सर्व आपल्या इनव्हॉलंटरी मसल्स आहेत, त्या आपल्या कंट्रोलमध्ये नसतात. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट MCQ आहे 66 नंबरचा, ज्यामध्ये स्मूथ मसल, आता मी याचे जे आन्सर आहेत तर ते सर्व हाईड करणार आहे. ओके, तुम्हाला याचे आन्सर द्यायचे. स्मूथ मसल इज फाउंड इन द डॅश डॅश. खालीलपैकी कोणती जी मसल आहे तर ती स्मूथ मसल म्हणून आपण म्हणजे कुठल्या ऑर्गनमध्ये स्मूथ मसल असते? हार्ट, त्यानंतर लिम्स, त्यानंतर इंटरनल ऑर्गन्स आणि फेस. तर याच्यापैकी कोणता आन्सर मित्रांनो? आपले जे इंटरनल ऑर्गन्स आहेत तर इंटरनल ऑर्गन्समध्ये आपले जे स्मूथ मसल आहे तर ती प्रेझेंट असते. आता इंटरनल ऑर्गन्स आपण मेनली जर बघितलं तर फॉर एक्झाम्पल आपले GIT ट्रॅक आहे, त्यानंतर युटेरस आहे, फॅलोपियन ट्यूब्स असतील, तर या सर्व ऑर्गन्समध्ये स्मूथ मसल प्रेझेंट असतात. त्यानंतर हार्टमध्ये कार्डियाक मसल असतात, त्यानंतर लिम्समध्ये स्केलेटल मसल असतात. आता लिम्स म्हणजे काय तर आपले जे 2 हात आणि 2 पाय याला आपण लिम्स असं म्हणतो. अप्पर लिम आणि लोअर लिम म्हणजे अप्पर लिम म्हणजे 2 हात आणि लोअर लिम म्हणजे 2 पाय. ओके, अॅनाटॉमिकल लँग्वेजमध्ये याला लिम्स असं कन्सिडर केलं जातं किंवा त्याला लिम्स असं नाव दिलेलं आहे. ओके, त्यानंतर फेस आहे. फेसमध्ये पण मोस्टली जर बघितलं तर आपल्याला स्केलेटल मसल्सच बघायला भेटतील. मॅसेटर मसल आहे, त्यानंतर भरपूर आपली फ्रंटालिस वगैरे मसल आहे. या सर्व आपल्या फेसच्या मसल्स आहेत आणि त्या सर्वांमध्ये आपल्याला जे मसल बघायला भेटते तर ते कोणते आहे? स्केलेटल मसल सर्व बघायला भेटते. कारण की आपण आपल्या मनाने या सर्व गोष्टी करू शकतो. आपण आपल्या मनाने बोलू शकतो. कुठली मसल आहे तर ती, फॉर एक्झाम्पल तुम्हाला डोळे उघडायचे, झाकायचे, हे सर्व तुमचे ज्या फेसच्या ज्या मसल आहे तर त्याचा कंट्रोल आपल्या स्वतःकडे आहे. म्हणजे त्या कोणत्या व्हॉलंटरी मसल्स आहेत, आपल्या स्मूथ मसलमध्ये नाही येतात त्या, तर त्या येतात आपल्या स्केलेटल मसलमध्ये. ओके, तर इंटरनल ऑर्गन आहे फक्त याचा आन्सर असणार आहे, ज्याचा कंट्रोल आपल्या ब्रेनकडे असतो. अनकॉन्शियस त्याचा कंट्रोल आपण कन्सिडर करतो. त्यानंतर 67 नंबरचा क्वेश्चन आहे, कार्डियाक मसल आर प्रेझेंट इन द डॅश डॅश. कार्डियाक मसल कशामध्ये प्रेझेंट असतात? तर आपलं जे हर्ट आहे तर हर्टमध्ये कार्डियाक मसल प्रेझेंट असतात. आता याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट MCQ असा आहे मित्रांनो, आपल्या हार्टच्या ज्या कव्हरिंग आहेत तर हार्टच्या कोणत्या कव्हरिंगमध्ये कार्डियाक मसल्स प्रेझेंट असतात? ज्या विद्यार्थ्यांना माहिती आहे तर त्या विद्यार्थ्यांनी कमेंट करून सांगा की हार्टच्या कोणत्या लेअरमध्ये आपण मस्क्युलर स्ट्रक्चर बघतो किंवा ह्या ज्या कार्डियाक मसल आहे तर त्या हार्टच्या कोणत्या लेअरमध्ये प्रेझेंट असतात. त्यासोबत हार्टच्या ज्या लेअर्स आहेत तर त्या पण सांगा. हार्टची जी कव्हरिंग आपण बघितली होती तर त्या कव्हरिंग पण त्याच्यामध्येच मित्रांनो येत असते. तर याचा आन्सर आहे तर ते तुम्हाला आपल्या कमेंट सेक्शनमध्ये द्यायचे. आणि मी मागच्या एका व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की जे विद्यार्थी आपले जे लेक्चर्स आहेत तर ते रेग्युलर करतायत आणि जे विद्यार्थ्यांना मी जे होमवर्क तुम्हाला सांगतोय त्याचा तुम्ही मला आन्सर देणार तर त्या विद्यार्थ्यांना मित्रांनो आपली एक टेस्ट सिरीज आपण त्यांना सॉल्व्ह करण्यासाठी देणार आहे. तर जे विद्यार्थी याच्यामध्ये इंटरेस्टेड असतील तर मित्रांनो त्यांचा आपण नेक्स्ट वीकमध्ये, अजूनपर्यंत कोणी असा प्रॉपर प्रतिसाद कोणत्याच लेक्चरला दिलेला नाही की ज्याच्यामध्ये आन्सर्स वगैरे तुम्ही केलेत. तर जे विद्यार्थी प्रॉपरली आन्सर करतील तर त्या विद्यार्थ्यांना मित्रांनो टेस्ट सिरीज लागेल. तर ज्या विद्यार्थ्यांना वाटते की आपल्याला एक टेस्ट सिरीज, एक मॉक टेस्ट आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी भेटली पाहिजे तर त्या विद्यार्थ्यांनी फक्त कमेंट करायची, तुम्हाला आन्सर फाइंड करायचा आणि कमेंट करायची आहे. ओके, त्यानंतर 68 नंबरचा मित्रांनो क्वेश्चन आहे, मस्क्युलर सिस्टम हेल्प्स इन. आपली जी मस्क्युलर सिस्टम आहे तर ती आपल्याला कशामध्ये हेल्प करते? मुवमेंटमध्ये, फिल्ट्रेशनमध्ये, डायजेशनमध्ये आणि नेक्स्ट जे ऑप्शन आहे तर त्यामध्ये आहे रिस्पायरेशन. तर याच्यामध्ये आपला आन्सर काय येणार आहे? तर आपला आन्सर येणार आहे मित्रांनो मूवमेंट. आता जर रिस्पायरेशन आहे तर रिस्पायरेशनमध्ये पण हेल्प करते, बट ज्या आपण ठिकाणी ओनली आहे म्हणजे फक्त रिस्पायरेशनमध्येच हेल्प करते का? नाही, रिस्पायरेशनमध्ये कोण हेल्प करतं? डायफ्राम. डायफ्राम ही पण आपली एक मसल आहे, ती आपल्या मूवमेंट अंडरच येत असते. बट जिथे ओनली येईल, ओनली आल्यावर ते आन्सर मित्रांनो तुमचं कधीच नसतं. ओके, तर इथे आपला आन्सर आहे तर ते काय आहे? मूवमेंट. आपल्या बॉडीच्या सर्व ज्या मूवमेंट्स आहेत स्केलेटल सिस्टममुळे होणाऱ्या, तर त्या स्केलेटल सिस्टमला मूवमेंट करण्यासाठी मसलची गरज पडत असते. कारण की मसल कॉन्ट्रॅक्ट होतात, बोन कधी कॉन्ट्रॅक्ट होत नाही. ओके, मसल कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे बोनमध्ये मित्रांनो हालचाल आपल्याला दिसून येते. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे 69 नंबरचा, विच मसल नेवर गेट्स टायर्ड इझिली. आणि याचा मी आन्सर तुम्हाला पहिल्या क्वेश्चनमध्ये पण सांगितलं होतं की खालीलपैकी कोणत्या ज्या मसल्स आहेत तर त्या कधी थकत नाहीत. ओके, तर त्याचा आन्सर काय आहे? आपल्या कार्डियाक मसल. कार्डियाक मसल आपल्या कधीच थकत नाही आणि कार्डियाक मसल जर थकल्या तर मग तो पर्सन तारा बन जाएगा. ओके, त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट आहे आपला क्वेश्चन, टेंडन इज मेड अप ऑफ द डॅश डॅश टिश्यू. टेंडन आहे तर ती कोणत्या टिश्यूने बनलेली असते? तर मस्क्युलर टिश्यूपासून तर मसल बनतात. त्यानंतर इपिथेलियल टिश्यू पण मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक ऑर्गन आहे तर ते प्रत्येक ऑर्गनच्या लाइनिंगमध्ये कोण प्रेझेंट असतं? इपिथेलियल टिश्यू प्रेझेंट असतो. आणि इपिथेलियल टिश्यूचे 2 मेन फंक्शन असतात, एक असतं सिक्रिशन आणि एक असतं ॲब्झॉर्प्शन. त्यानंतर नर्वस टिश्यू आहे. नर्वस टिश्यू जर बघितलं आपण तर त्यामध्ये सपोर्टिंग सेल आणि न्यूरॉन अशा आपल्याकडे 2 टाईपचे नर्वस टिश्यू प्रेझेंट असतात. त्यामध्ये न्यूरॉनचा आपण प्रॉपरली स्टडी केलेला आहे. न्यूरॉनचे तुम्हाला पार्ट आता माहिती असतील. श्वान सेल काय असतं माहिती असेल, मायलिन शीथ माहिती असेल, नोड ऑफ रॅनवियर माहित असेल, एक्झॉन माहिती असेल, सोमा माहिती असेल, सेल बॉडी माहिती असेल. सर्व ज्या पार्ट्स आहेत आपल्या न्यूरॉनचे ते आपण डिस्कस केलेले आहेत. आणि न्यूरॉनला सपोर्ट करणारे जे सपोर्टिव्ह टिश्यू असतात, ओके, त्यामध्ये ॲस्ट्रोसाइट आहे, ऑलिगोडेंड्रोसाइट आहेत, अशा 4
प्रकारचे आपल्याकडे नर्वस टिश्यू पण मित्रांनो प्रेझेंट असतात. तर टेंडनचा आन्सर काय येणार आहे, टेंडन हे आपली कनेक्टिव्ह टिश्यूनी बनलेली असते. आणि आजच्या लेक्चरचा नेक्स्ट तुम्हाला होमवर्क आहे मित्रांनो, आपल्या बॉडीमध्ये कोणतं असा पार्ट आहे की जो भरपूर जास्त प्रमाणामध्ये प्रेझेंट आहे आणि तो कनेक्टिव्ह टिश्यूने बनलेला आहे, किंवा मोस्ट अबंडंट कनेक्टिव्ह टिश्यू इन द बॉडी इज डॅश डॅश. हा तुमचा आजचा होमवर्कचा MCQ आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आपली टेस्ट सिरीज अजूनपर्यंत जॉईन केलेली नसेल तर त्यांनी लवकरात लवकर आपली टेस्ट सिरीज जॉईन करायची आहे. 20 क्वेश्चन पेपर तुम्हाला 199 रुपयामध्ये मित्रांनो सॉल्व्ह करायला भेटतील, ज्यामध्ये प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर पण इन्क्लुडेड असणार आहेत. ओके, तर आय होप तुम्हाला सर्वांना आजचे जे लेक्चर्स आहेत तर ते समजले असेल, आणि त्याच्यामध्ये आपण याचे 10 MCQ आपण मस्क्युलर सिस्टम, स्केलेटल सिस्टमवर जे बघितले तर ते तुम्हाला समजले असेल आणि अंडरस्टँड झाले असेल. तर आजच्या लेक्चरचं जर मित्रांनो समरी जर बघितली तर 3 टाईपचे मसल तुम्हाला ध्यानात ठेवायचे. कोणते कोणते? स्मूथ मसल, कार्डियक मसल आणि स्केलेटल मसल. आणि याच्यावर आज आपण जे MCQ प्रॅक्टिस केले याच टाईपमध्ये MCQ मित्रांनो तुम्हाला विचारले जातील. तर उद्याचं जे लेक्चर असेल त्यामध्ये आपण एंडोक्राईन सिस्टम आणि आपली जी नेक्स्ट इम्पॉर्टंट सिस्टम आहे इंटिग्युमेंटरी सिस्टम, तर ते दोन्ही पण आपण MCQ मित्रांनो उद्याच्या लेक्चरमध्ये कव्हर करू. म्हणजे आपला हा जो सेकंड पार्ट आहे, हा सेकंड पार्ट आपला कंप्लीटपणे मित्रांनो पूर्ण होऊन जाईल. ओके, तर आय होप तुम्हाला सर्वांना आजचं लेक्चर समजलं असेल आणि अंडरस्टँड झाला असेल. तर भेटूया आपल्या अशाच एका इम्पॉर्टंट लेक्चरमध्ये. तर आपले जे सर्व डेमो लेक्चर्स होते मित्रांनो तर ते आज एंड झालेले आहेत. ओके, त्या म्हणजे आपले जे उद्याचं लेक्चर असेल तर ते शेवटचं असेल. आणि त्यानंतर मग तुम्हाला अशी MCQची जर टॉपिक वाईज जर प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्हाला आपल्या बॅचमध्ये एनरोलमेंट करावी लागणार आहे. तर लवकरात लवकर बॅचमध्ये एनरोलमेंट करा. फक्त 499 रुपये मित्रांनो फीज आपण आपल्या बॅचची ठेवलेली आहे, थोड्या टायमासाठी आहे. नंतर ही जी फीज आहे तर मित्रांनो याच्यामध्ये चेंजेस होतील. ओके, तर लवकरात लवकर तुम्ही आपली बॅच आपली आहे तर ती जॉईन करायची. तर भेटूया आपल्या नेक्स्ट इम्पॉर्टंट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर ॲडमिशन प्रोसेस अँड MH नर्सिंग CET. थँक्यू फ्रेंड्स. जय हिंद, जय महाराष्ट्र.